अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला आजपासून सुरुवात होती। एप्रिलपर्यंत नगर दक्षिण मतदारसंघात ही यात्रा होणार आहे। भाजपकडून खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे निलेश लंकेंसमोर विखेंचं मोठं आव्हान आहे। पुण्याच्या चाकडमध्ये आज महायुतीची समन्वय बैठक पार पडणार आहे। या बैठकीला चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ही बैठक होणार आहे। भाजप संविधान बदलणार आहे ही अफवा आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले। आज भाजप बदललाय, सर्व जाती धर्मांचा पक्ष झालाय असंही विधान आठवलेंनी केले। डोंबिवलीत आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेत आठवलेंनी हे वक्तव्य केले। दिल्लीहून परत येताच नवनीत राणा अमरावती भाजप कार्यालयात दाखल झालेत। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांचं औक्षण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केलं। भाजप आमदार प्रवीण पोटेंनी राणांचं स्वागत करतानाच त्यांना कोपरखळी मारली। आता सर्व मतभेद संपले असं पोटेंनी जाहीर केले, त्यामुळे हा राणांसाठी दिलासा मानला जातोय। अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टातही दिलासा मिळालेला नाही। या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय, त्यामुळे आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच या प्रकरणी सुनावणी होईल। भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं। गरिबांचा पैसा कुणालाही हडप करता येणार नाही, भ्रष्टाचार हटवण्याची मोदींची गॅरंटी असं आश्वासन मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये संबोधित करताना दिले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज दुसऱ्यांदा ईडी कोठडी संपली। त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। केजरीवाल दारू घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या अटकेत आहेत। ईडी आज पुन्हा कोठडीची वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे।